रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार. गेल्या कित्येक वर्ष झाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कपाशीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी महाराष्ट्रातला कापूस उत्पादक शेतकरी बांधव हा सरकारकडे मोठ्या आशेने बघतोय. पण आपण बघतोय की कापूस उत्पादकांना योग्य तो कापसाला मोबदला तर दूरच, पण त्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो देखील आजच्या घडीला निघू शकत नाही, कारण त्यांच्या कापसाला योग्य तो भाव आज बाजारामध्ये उपलब्ध नाही. जे शेतकरी बांधव महाराष्ट्रातल्या सरकारकडे आशेने बघत होते की आमच्या कपाशीला योग्य तो मोबदला मिळावा, जर तुम्ही मोबदला देऊ शकत नसाल तर त्यांना अनुदान तरी जाहीर करावं. अशा परिस्थितीमध्ये भाव देणं तर दूरच, पण जे बीजी बियाणं आहे त्या बीजी बियाण्यांच्या प्रति 475 ग्रॅमची जी बॅग शेतकरी बांधव विकत घेतात, त्या बॅग मागे प्रति बॅग 37 रुपयाची वाढ सरकारने केलेली आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या कपाशीला भाव तर देऊ शकत नाहीत, त्यांचा उत्पादन खर्च देखील आज निघणं अशक्य झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करण्याच्या ऐवजी तुम्ही बियाण्यांचे भाव वाढवता आहेत आणि अजून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आणि खरंच सरकारला शेतकरी बांधवांच्या प्रति थोडीशी तरी प्रेम आपुलकी आहे का, हा प्रश्न उत्पन्न व्हायला जागा आहे. कारण आज त्यांचं जे हक्काने पिकवलेलं पीक आहे त्याला मोबदला तर नाहीच, पण बियाणे असतील, खतं असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी भरमसाठ वाढ झालेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडून त्यांना आत्महत्येकडे प्रवृत्त करणारे हे सरकारचे निर्णय आहे असं म्हणायला वाव आहे. कारण आजही आपण बघितलं तर जळगाव, फक्त एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 168 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि ह्या येत्या मागच्या 2 महिन्यांमध्ये जवळजवळ 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांना आत्महत्या करायला प्रवृत्त करता आहात का? आणि जर अशी परिस्थिती असेल तर ह्या सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद का करण्यात येऊ नये, हा आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. सरकारला या निमित्ताने माझी विनंती आहे की सरकार म्हणून शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम तुम्ही करावं. त्यांच्या पिकाला योग्य तो भाव आपण देऊ शकत नसाल तर जी बियाणे असतील किंवा खतं असतील, ह्यामध्ये तरी जी होणारी वाढ आपल्या सरकारकडून होते आहे ती तरी आपण करू नये आणि आमच्या शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडण्याचं काम आपण थांबवावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करते. कारण जी बियाणे किंवा बीजीचं जे बियाणं आहे, हे बियाणं जे आपण आत्ता मार्केटमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की बोंड अळी ही मोठ्या प्रमाणामध्ये आली होती, ज्याने उत्पादन हे कमी झालेलं आहे प्रति एकरी. आणि अशा परिस्थितीमध्ये उलट BG3, BG4 असं ॲडव्हान्स बियाणं येण्याची शेतकरी बांधव अपेक्षा करत होते, पण असं न होता जे बियाणं आहे तेच तुम्ही महाग करून ठेवलंय. म्हणजे त्याच्यात सुधारणा तर केली नाही, पण महाग करून ठेवलंय. म्हणजे ही देखील शेतकरी बांधवांवरती अन्याय करणारी सरकारचं हे धोरण आहे. सरकारने ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. बियाणं हे ॲडव्हान्स करून द्यावं. जे बीजीचं बियाणं आहे हे BG3, BG4 करून त्याच्यावरती संशोधन करून ज्याच्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही असं त्याच्यावर संशोधन करून ते ॲडव्हान्स बियाणं शेतकरी बांधवांना द्यावं, जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा सरकारकडून करतो. धन्यवाद.